मित्रांनो, इथे तुम्ही बघू शकता दावडी गावचा शंभू यांनी चांगला गुलाल गेलेला आहे. हिंदकेसरी मैदान, सावली मैदान, देसाई म्हणजे बिंजोडचा या मैदानाची प्रत्येकाला ओढ लागलेली असते आणि त्या मैदानात एक चांगला गुलाल झालेला आहे. तर आपण दादांना विचारू. दादा, आपला परिचय द्या. मी रोहित म्हात्रे, मानपाडा गारान बोल. मानपाडा गाव. आज आम्ही नाव फिरवला इगतपुरी नाशिक या गाडीवर आणि आज चांगला गुलाल झाला बैलाचा. आज बिंजोडची गाडी मारली बैलांनी. बिंजोडची गाडी. दादा, याला पायरा कुठला होता? पहिरा होता याला सौर भिवंडी यांचा देवा. सोर भिवंडी यांचा देवा. तर पायरा कोणी झुलून आणलेला? पहिरा जुलून आणला, दादाने जुलून आणला पहिरा. दादाचं नाव काय? किरण याचे मालक कोण आहेत? खाने Proper. दावडी यांचा मालक, यांचा शंभू. तर दादा, विरुद्ध गाडी होती ती कुठली गाडी होती? म्हणजे तुम्ही म्हणतात एक चांगली गाडी झाली. चांगली गाडी, मैत्रीपूर्ण लढत झाली. इगतपुरी नाशिक यांचा नाव होता बिंजोडला. आम्ही त्या गाडीवर नाव फिरवला आणि चांगला आमचा गुलाल झाला आज. तर दादा, तुम्ही म्हणत होते तुम्हाला पायरा जुळण्यासाठी म्हणजे असे खूप प्रॉब्लेम येत होते. हा, पायऱ्यांचा जरा लोक नाकारतायत, पण बैल खूप चांगला पळतोय आणि पायऱ्यांसाठी काही जण नाकारतायत. बस आज त्यांनी करून दाखवला. तर दादा, आज तुम्हाला हा गुलाल किती इम्पॉर्टंट होता? आज गुलाल इम्पॉर्टंट होता, कारण की सर्व पोरांची मेहनत आहे त्याच्या मागे, म्हणून आज गुलाल भेटला. सर्वांचा धन्यवाद. अशीच साथ असो सर्व मित्रांची साथ असल्यावरच आज गुलाल भेटतो आणि चांगल्या पद्धतीने यावर्षी सुद्धा बैल गुलालत आहे. कोणत्या साईडून पळाला आज नंदी? आज उजव्या साईडने पळला बैल. गेल्या वर्षी डावीतून पळायचा, यावर्षी दोन्ही साईडून चांगल्या स्पीडने पळतोय. मग आता तुम्ही काय निर्णय घेतले? जास्तीत जास्त कोणत्या साईडून पळवायचा? जास्तीत जास्त आम्ही तसं काही नाही, आम्ही कुठलीही साईडने आता केली. ही शर्यत बघायसाठी खूप जण आतुरतेने वाट बघत होते, कारण की आमची शर्यत दुपारीच गेलती, पण काही कारणास्तव लेट सुटली. दादा, इथलं नियोजन कसं वाटलं आजचं तुम्हाला? नियोजन एक नंबर होता. चांगल्या शर्यती झाल्या आणि सर्वांना आवड असते सावली मैदान देसाई या बिंजोड मैदानाची, आणि त्या मैदानात शंभूने गुलाल घेतला. आमच्यासाठी खूप आनंदाचा क्षण आहे. तर याची खरेदी नक्की कुठून गेली, कसं काय घडवलं? खरेदी याची केली होती बारामती चैतन्य मधने आणि सागर भैया पिसाल फोडफाडा यांच्याकडून खरेदी केली होती. कितीचा घेतलेला दादा? बैलाची किंमत घेतलेली, पण आता ती किंमत गुपित आहे, मला माहित नाही. घेतला तेव्हा आदत होता का? घेतला तेव्हा नाही, दोनदात होता किंवा आदत असेल. तुमच्या दावणीला आल्यापासून दादा किती वर्ष झाले? झाला गेल्या वर्षी आणि हा सीझन. तुमच्या घरी अजून किती नंदी आहेत का नाही? अजून नंदी आहेत, काना आहे, बावऱ्या आहे, मग रावण आहे. मग आज कोणकोणते नंदी आणलेले? आज एकटा शंभू होता. एकटाच? म्हणजे जास्तीत जास्त तुमचे किती नंदी पालतात घरातले? जास्तीत जास्त स्पीड कोणते नंदी लावतात? शंभूच लावतोय, कारण तो सतत बिंजोडलाच खेळतो. गेल्या वर्षीपासून जेवढ्या शर्ती झाल्या सगळ्या बिंजोडच्या शर्ती झाल्या त्याच्या. तुम्ही जास्तीत जास्त कोणत्या मैदानात असता आपला शंभू? शंभू आपला खिडकाली, देसाई, उसाटणा, परत पाडगाव साईडला पण येतो आम्ही. ओके दादा. दादा, काय सांगाल? आज तुम्ही एक चांगला गुलाल मिळवला आणि आता आपला नंदी कोणत्या चांगल्या पैऱ्यात असा पलताना दिसेल? नक्कीच आता चांगल्या चांगल्या पायऱ्यामध्ये पळताना दिसेल. दादा, तुम्हाला हा छंद नक्की किती वर्षापासून लागला दादा? छंद हा लहानपणापासून होता, पण जेव्हापासून शंभू आला तेव्हापासून जरा जास्त छंद लागला. दादा, तुम्हाला हा छंद जोपासण्यासाठी कोण कोण मदत करतो नक्की? मदत कोण घरचे तर मदत करत नाही, आणि मित्रमंडळी असते म्हणून येतो आम्ही. नक्कीच डायरेक्ट ओपनली बोलतो, घरची तर करत नाही. घरच्यांचा का विरोध असं म्हणजे? घरच्यांचा विरोध आता असतोच प्रत्येक घरच्यांचा, की काम धंदा करावा मग बैलगाडी क्षेत्रात द्यावा. नाही, बरोबर आहे. काम धंदा करूनच मग काय जॉबचं असेलच ना. हो, जॉबला जातो आता. असू दे दादा, बरोबर आहे. घरच्यांचं म्हणणं सुद्धा बरोबर असतं, कामा धंदा करून छंद जोपासावा. आणि खरंच बोलतात, मित्र असावे तर असं ओपनली दादानी सांगितलं, मित्रांशिवाय काहीच नाही. आणि त्यांना एक सांगतो, ते तुझ्या घरच्यांना एक इथे सुद्धा प्रेमळ माणसं मिळतात या मैदानात आल्यानंतर. आपल्या मुलाला कृपया चुकीचं समजू नये. चला दादा, तुम्हाला बाय बाय बोलतो आणि या सगळ्या मित्रांना एक धन्यवाद बोलतो. असाच भावांना सपोर्ट करा. फक्त याच क्षेत्रात नाही, प्रत्येक क्षेत्रात भावाला सपोर्ट करत राहा एकमेकांना, हीच अपेक्षा करतो. कारण मित्राशिवाय काहीच नसतो. माझे पण मित्र आहे बघा, 1 2 3 जोरीला आहे, त्यांच्याशिवाय आपण नाही ना. बाकी जाऊन आले ते व्हिडिओ मध्ये नाही दिसलं. चला बाय बाय. धन्यवाद. चॅनलचं नाव सांग ना. काय चॅनलचं नाव? जितेंद्र शेलार. तर भाऊंनी
तर भाऊने आमची चांगली मुलाखत घेतली. तर सर्वांनी जितेंद्र शेलार या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला लाईक करा, घंटी वाजवा. चला धन्यवाद. आपला शंभू बघून जा शेवटला. कसा आहे दावणीचा हत्यार. दावडी एक्सप्रेस.